देशातील कापूस वाढीचा अंदाज सीआय कडून व्यक्त, तर 2025 अखेरपर्यंत 170 किलो कापूस उत्पादक होण्याचा अंदाज व्यक्त. हडपसर गाडीतळ भागातील स्वामी समर्थ महाराज मंदिर पाडण्याला मनसेचा विरोध. महानगरपालिकेत मनसेकडून आंदोलनानंतर पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी मंदिर आता पाडणार नाही असे आश्वासन दिले. यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतलंय. सांगलीमध्ये 7 ते 12 फेब्रुवारी दरम्यान कृष्णामाई महोत्सव आयोजित करण्यात आले. तर राजकीय पक्षांच्या उपस्थितीमध्ये कृष्णामाई महोत्सवाच्या नियोजनाची बैठक पार पडली. तर विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील आहे. परभणीत 9 फेब्रुवारीला होणार महागायत्री यज्ञ. 3105 कुंडांचा भव्य गायत्री महायज्ञ प्रथमच परभणीत होणार. आज कुंड निर्माण कार्याचा होणार शुभारंभ. परभणीमधील ताडकलस जिल्हा परिषद शाळेतील 24 वर्षापासून मुख्याध्यापक पद रिक्त आहे. तर प्रभारी मुख्याधिकाऱ्यांवर चालतो शाळेचा कारभार. परभणीतील प्रसिद्ध उरूस यंदा केवळ 10 दिवसांचा. जिल्हाधिकाऱ्यांनी काढावा आदेश. तर सध्याची परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी उरूसाचे 5 दिवस कमी करण्याचा निर्णय घेतलाय. 10वीच्या परीक्षेत कॉपी न करता प्रामाणिकपणे परीक्षा देऊन पास होणार. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली शपथ. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पैठणमधील बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तर नॅशनल कॅडेट कोरचे विद्यार्थी, नगर परिषद कर्मचारी आणि एसटी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून वृक्षगणनेला सुरुवात. तर पुढील 4 महिन्यात महापालिका क्षेत्रातील 10 लाख वृक्षांची गणना केली जाणार असून प्रत्येक झाड हे ऑनलाईन नोंद केले जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.